नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रज्ञा 2024ची प्रश्नपत्रिका आपण सरावासाठी विचारात घेतलेली आहे. 16 फेब्रुवारी 2025 रोजी ही सदरची परीक्षा होणार आहे. गणित प्रावीण्य पात्र ठरलेले विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. आपण 22-23ची सरावाची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. 24ची या ठिकाणी आपण 7 प्रश्न सोडवलेले आहेत. या ठिकाणी 8वा प्रश्न आपण विचारात घेतोय. सर्व रूप द्या. 7x वर्ग वजा 2x अधिक 3 दुसऱ्या कंसात 3x वजा 5. हा पहिला कंस 2 वेळा लिहिला आहे. एकदा 3x न गुणण्यासाठी आणि एकदा वजा 5 न गुणण्यासाठी. 3x गुणिले 7x वर्ग 3 सती 21 x गुणिले x वर्ग x घन वजा 3 दोन्ही 6 x गुणिले x वर्ग या ठिकाणी अधिक 3x गुणिले 3 3 त्रिक 9x पुढं वजा 5 गुणिले 7x वर्ग वजा 35x वर्ग वजा वजा अधिक 7 दुने 14x सोसारे वजा 5 गुणिले वजा 2x वजा वजा अधिक 10x वजा 5 गुणिले अधिक 3 वजा 15 5 त्रिक 15. स्वरूपपद पाहूया. 21 घन तसंच स्वरूपपद नाही आहे. वजा 6x वर्ग आणि वजा 35x वर्ग वजा 41 वर्ग अधिक 9x अधिक 10x अधिक 19x आणि वजा 15. 21x घन वजा 41x वर्ग अधिक 19x वजा 15 हे 7x वर्ग वजा 2x अधिक 3 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात 3x वजा 5चं या ठिकाणी सोपे रूप आहे, सर्व रूप आहे. आकृतीमध्ये या ठिकाणी O केंद्रबिंदू आहे. AB पहिल्या जीवेची लांबी 40 आहे. CD दुसऱ्या जीवेची लांबी 25 आहे आणि या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या 25 सेमी आहे. पुन्हा एकदा AB पहिल्या जीवेची लांबी 40, CD दुसऱ्या जीवेची लांबी 48 आणि त्रिज्या 25 आहे. तर MN काढायचे आहे. या ठिकाणी आपण त्रिज्या जोडली OB आणि OD त्रिज्या जोडली तर आपल्याला माहिती आहे केंद्रातून वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेशी दुभागतो. म्हणून या ठिकाणी AB या ठिकाणी 40 आहे त्यामुळे AM बरोबर MB बरोबर 40/2 बरोबर 20 सेंटीमीटर आणि पलीकडं CN बरोबर ND बरोबर 48/2 24 सेमी. ओके. त्रिकोण OMB या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार OM काढायचे. OM वर्ग बरोबर कर्ण वर्ग OB वर्ग वजा MB वर्ग. त्यामुळे 25 वर्ग वजा 20 वर्ग त्रिज्या OB वर्ग म्हणजे त्रिज्या वर्ग आणि इथं 20 वर्ग म्हणजे जीवेचा मध्य 40चं निमपट 20 25 वर्ग वजा 20 वर्ग 25 वर्ग 725 वजा 20 वर्ग 400 625 मधनं 400 गेले 225 हा OM वर्ग आहे आणि त्यामुळं या ठिकाणी OM बरोबर 225चं वर्गमूळ या ठिकाणी 15 आहे. पुन्हा एकदा 625 मधनं 400 गेले 225 हे OM वर्ग आहे. OM वर्ग बरोबर 225 OM वर्गाचं वर्ग OM आणि 225चं 15 त्यामुळं OM मिळाले आपल्याला 15. आता ON काढायचे आहे. त्यासाठी त्रिकोण OND हा काटकोन त्रिकोण विचारात घेऊन पायथागोरसचं प्रमेय तिथे वापरायचं. ON वर्ग बरोबर कर्ण वर्ग OD वर्ग वजा ND वर्ग. OD वर्ग म्हणजे 24 वर्ग 25 त्रिज्या आहे 25 वर्ग वजा ND वर्ग ND 48 निमपट 24. ओके. 25 वर्ग वजा 24 वर्ग 25चा वर्ग 625 24चा वर्ग 576 625 मधनं 576 गेले 49 उरले. ON वर्ग बरोबर या ठिकाणी 49 625 मधनं 576 गेले 49 ON वर्गाचं ON वर्गमूळ आणि 49चं 7 त्यामुळे ON 7 आले आणि या ठिकाणी OM 15 आले. MN बरोबर OM अधिक ON म्हणजे 15 अधिक 7 बरोबर 22 सेमी. ओके. पुढं त्यातला C एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 39 सेमी 42 सेमी व 45 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाच्या कोणत्या बाजूवर काढलेली उंची 36 सेमी असेल. प्रथमतः या ठिकाणी या तिन्ही बाजू आहे ते 39 आपण A मानूया 39 B 42 आहे सेमी C 45 आहे त्यामुळे त्याची अर्ध परिमिती आपल्याला काढली पाहिजे. अर्ध परिमिती
सर्व बाजूंची बेरीज भागिले 2. 39 अधिक 42 अधिक 45 म्हणजे ए अधिक बी अधिक सी भागिले 2. यस बरोबर ए अधिक बी अधिक सी भागिले 2. 39 अधिक 42 अधिक 45 भागिले 2. 126 बेरीज झाली. 39 42 45 126 भागिले 2. बेसक्क 12 व्यतिरिक्त 6. यस बरोबर 43. अर्धपरिमिती 43 सेमी आली. त्रिकोणाचं क्षेत्रफळ हिरोचं सूत्र आहे वर्गमुळात यस कंसात यस वजा ए, दुसरा कंस यस वजा बी, तिसरा कंस यस वजा सी. यस 63 आहे. पहिला कंस 63 वजा पहिली बाजू 39, दुसऱ्या कंसात 63 वजा बी 42 आणि तिसरा कंस 63 वजा सी 45. 63 तसंच. 63मधून 39 गेले 24 उरले, 63मधनं 42 गेले 21 उरले, 63मधनं 45 गेले 18 उरले. त्यामुळं 63 वर्गमुळात 63ची फोड 9 सत्ते, 24ची 6 चोक, 21चे 7 तिरकं आणि 18 तसंच ठेवलं. आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी 9 पूर्ण वर्ग आहे म्हणून तसंच 7 गुणिले 7 जवळ घेतलेत कारण 2 7 बद्दल 1 7 घ्यायचं आहे. या ठिकाणी पुन्हा बघा 63 तसंच 63मधून 39 गेले 24 उरले, 63मधनं 42 गेले 21 उरले, 63मधनं 45 गेले 18 उरले. वर्गमुळात या ठिकाणी 63 9 सत्ते, 24साठी 6 चोक, 21साठी 7 त्रेपन्न गुणिले 18 तसंच. वर्गमुळात 9 पूर्ण वर्ग आहे. 7 गुणिले 7 जवळ घ्यायचे कारण 7 गुणिले 7 म्हणजे 1 7 घ्यायचं वर्गमूळ. 6 आणि हे 3 गुणिले 18 आणि हे 18 तसंच जवळ. आता या 9चं वर्गमूळ 3, या 7चं 2 7चं वर्गमूळ 7, ह्या 4चं 2 म्हणजे 3 गुणिले 7 गुणिले 2 आणि 2 18 बद्दल 1 18. त्यामुळे 3 गुणिले 7 गुणिले 2 गुणिले 18 या ठिकाणी 756 चौसेमी क्षेत्रफळ आलं. 756 चौसेमी. कुणाचं? ह्या त्रिकोण ज्याच्या बाजू 39 42 आणि 45 आहे त्यांचं. आता त्याच त्रिकोणाचं कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं? 1/2 पाया गुणली उंची. क्षेत्रफळ तर आत्ताच काढले आपण 756 आहे. हे भागिले 2 त्याला गुणिले आले, पलीकडे पाया गुणली उंची राहिली. कोणता पाया म्हणजे उंची 36 आणि हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ 756 राहील म्हणून हे भागिले 2 पलीकडे गुणिले पलीकडे पाया गुणली उंची राहिलं. पायाची किंमत काढायची आहे. उंची 36 दिल्या त्यामुळे 756 गुणिले 2ला भागिले 36 आलेले आहेत. 756 गुणिले 2 भागिले 36 हे 36 गुणिले आहेत ते भागिले. या ठिकाणी 36 दोन्ही 72, 75मधनं 72 गेले उरले 3, 36 झाले, 36 1 36. त्यामुळं 756ला 36नं भागल्यानं 21 आलं आणि हे 2 आहे. 21 2 42 म्हणजे 42 सेमी बाजू आहे त्याच्यात. म्हणजे 42 सेमी हा पाया हवा आहे आणि त्या बाजूवर ही 36 सेमी उंची आहे म्हणून 42 सेमी बाजूवर 36 सेमी उंची असली पाहिजे. ओके. पुढं प्रश्न आहे. एका 2 अंकी संख्येतील अंकांचा गुणाकार 20 आहे. एका 2 अंकी संख्येतील अंकांचा गुणाकार 20 आहे. त्या संख्येत 9 मिळवल्यास संख्येची अदलाबदल होते तर ती संख्या कोणती? या ठिकाणी पुसट आहे, लिहून काढा तुम्ही व्हिडिओ पाहत असताना. पुन्हा एकदा वाचतो पहा. एका 2 अंकी संख्येतील अंकांचा गुणाकार 20 आहे. त्या संख्येत 9 मिळवल्यास त्या संख्येची अदलाबदल होते तर ती संख्या कोणती? त्या संख्येचा एकक स्थानचा अंक y मानला, दशक स्थानचा अंक x मानला म्हणून ती संख्या काय होणार आहे? xy होणार आहे. ओके. xy ती संख्या होणार आहे. त्यामुळं त्या अंकांचा गुणाकार x गुणिले y 20 आहे दिलेला आहे त्यांनी. त्यामुळे xची किंमत गुणिले y आहे 20ला भागिले 20 भागिले y हे पहिलं. तसेच मूळ संख्या 10x अधिक y आहे. xy ना दशक स्थानचा अंक x आणि एकक स्थानचा y त्यामुळे 10x अधिक y ही मूळ संख्या. त्या संख्येत 9 मिळवलं म्हणजे 10x अधिक y अधिक 9 मिळवलं तर अंकांची अदलाबदल होते. 10x अधिक y ही मूळ संख्या अदलाबदल झाली की 10y अधिक x होईल. x y एकाच बाजूला घ्यायचे डावीकडं. 10x पलीकडला x मागे घेतला वजा x, तिथं y आहेच, पलीकडला 10y मागे घेतला वजा 10y बरोबर 9. हे अधिक 9 पलीकडे गेले वजा 9. 10x मधनं 1x गेला 9x वजा 10y अधिक y वजा 9y बरोबर वजा 9.
प्रत्येक पदाला 9 भागलं x वजा y बरोबर वजा 1 हे दुसरं. आता xची किंमत 20/y आहे ती इथं ठेवायची. समीकरण 2 मध्ये 20/y वजा y बरोबर वजा 1 ठेवलेलं आहे इथं. छेद सारखाने तिरकस गुणाकार डावीकडं 20 y गुणले y वर्ग 20 20 आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी y बरोबर वजा 1. हे भागिले y आहे ते पलीकडे 1 ला गुणिले जाणार आहे ते, त्यामुळे y ओके. भागिले y आहे तो वजा 1 ला गुणिले गेला y वजा y आणि पाठीमाग 20 वजा y वर्ग हा वजा y मागे घेतला म्हणजेच हे भागिले y ह्या वजा 1 ला गुणिले गेल्यानंतर वजा y वर्ग वजा y होणार आहे आणि पाठीमागे 20 वजा y वर्ग आहे. वर्ग समीकरण तयार करायच्या y वर्गाचं वजा चिन्ह आहे. दोन्हीही पद 20 आणि वजा y वर्ग डावीकडून उजवीकडे घ्यायची, त्यामुळे ती वजाचा अधिक वजा y वर्गाचा अधिक y वर्ग आणि अधिक 20चं वजा 20 आणि वजा y त्याच बाजूला तसंच राहणार. म्हणून y वर्ग वजा y वजा 20 बरोबर 0 हे वर्ग समीकरण 5-20 हे त्याचे अवयव. मधल्या पदाचं जे चिन्ह आहे ते मोठ्याला द्यायचं y वजा 5 दुसऱ्या कंसात y अधिक 4 या दोघांचा विस्तार y वर्ग वजा y वजा 20 आहे. ओके बरोबर 0. एकदा y वजा 5 0 बरोबर दाखवलं की वजा 5 पलीकडे जाऊन y बरोबर 5 आणि y अधिक 4 बरोबर 0 अधिक 4 पलीकडे गेले y बरोबर वजा 4, परंतु ती ऋणसंख्या नसते म्हणजे y इज नॉट इक्वल टू -4 कारण ती संख्या तो अंक ऋण नाही. म्हणून x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. x काय आपलं 1 काय आहे x बरोबर 20 भागिले y 5 मिळालेला आहे 5-20 x बरोबर 4 म्हणून ती संख्या xची किंमत 4 yची 5 45. ओके. या ठिकाणी फक्त पट्टी आणि कंपासचा वापर करून त्रिकोण PQR असा काढा की QR बरोबर 5.6 सेमी, कोन Q बरोबर 75 अंश आणि P बरोबर 60 अंश. कच्ची आकृती आवश्यक. या ठिकाणी त्रिकोण PQR मध्ये 3 कोणांची बेरीज 180 आहे. कोन P अधिक कोन Q अधिक R बरोबर 180, P 60 दिला आहे, Q 75 दिला आहे, अधिक R बरोबर 180, 60 आणि 75 135 अधिक R बरोबर 180, कोन R बरोबर 180 135 पलीकडे गेले 180 वजा 135 45 अंश, R बरोबर 45 अंश. QR 5.6 सेंटीमीटर काढल्यानंतर या ठिकाणी 75 मापाचा कोन Q या ठिकाणी केलेला आहे, R या ठिकाणी 45 अंशाचा कोन केलेला आहे आणि या ठिकाणी ह्या रेषा मारल्या आहेत. R या ठिकाणी हा 45 आहे, इकडून 10 20 30 40 आणि 45. ओके. आणि हा 75 आहे, 10 20 30 40 50 60 70 आणि 5 75. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा. 16 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेमध्ये आपणास चांगले यश मिळो, उत्तम यश मिळो, पैकीच्या पैकी मार्क्स पडोत यासाठी सदिच्छा. या ठिकाणी एकच प्रश्न राहिलेला आहे, पुढील व्हिडिओमध्ये घेत आहे. धन्यवाद.